टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आपण नाव घेतो। आज मी तुम्हाला सांगू इच्छितो ज्याचा उल्लेख मगाशी जयंतरावांनी केला। ज्या भारतीय राज्यघटनेमुळे हा देश एकत्र राहिलेला आहे ती राज्यघटना धोक्यात आलेली आहे। या देशातील आजचे विद्यमान राज्यकर्ते त्यांना या देशाची बाबासाहेबांनी तयार केलेली राज्यघटना मंजूर नाही। किंबहुना 1947 साली देश स्वतंत्र झाला हेच त्यांना मान्य नाही। त्यांचं असं म्हणणं आहे मे 2024 मध्ये श्री नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर झाले त्या दिवशी देश स्वतंत्र झाला। मी तुम्ही कल्पना करा, या देशामध्ये स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्यांनी भाग घेतला नाही, जे घटना समितीमध्ये कधी नव्हते, ज्यांनी ब्रिटिशांना सहाय्य केलं, जे ब्रिटिशांच्या बाजूने उभे राहिले, ज्यांनी ब्रिटिशांच्या समोर माफीपत्र मागून देऊन दिले, ज्यांनी ब्रिटिशांच्याकडे पेन्शन घेतले, अशा लोकांचा भारतामध्ये आज उदो चाललेला आहे। इतिहासामधून फुले, आंबेडकर, शाहू हे आता शिकवले जात नाहीत। आता वेगळेच लोक ज्यांना आधुनिक भारताची संकल्पना मान्य नाही अशा प्रकारच्या लोकांचा इतिहास शिकवला जातो आहे।